तुम्ही तुमचं 100% द्या आणि तुमचं नाव मोठं करा. खेळपट्टी पिच कशी आहे? खेळपट्टी पीच एकदम पाटा पीच आहे. त्यावरती बॉल अतिशय सुंदर त्या बॅटवरती येतोय. तर बॅटिंगसाठी मजा येणार आहे खूप. बघू आता उद्या. धन्यवाद. ओव्हर टू वामन सर. नक्कीच सुंदर असं आपण बाईट या ठिकाणी घेतलीत. खऱ्या अर्थाने बोलणं फार महत्वाचं आहे मित्रांनो मायक्रोफोनवर. तर घेऊन चलतो मैदानाकडे. एका बाजूला वंटी 11 तर दुसऱ्या बाजूला अनिकेत 11. मार्कवर जागृती सोडची बॅट आहे मित्रांनो. ज्याने कोणी बॅट नेले असेल ते बॅट द्यायचे कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे. जागृती सोडची बॅट आहे. जर कॅमेरा युट्यूब लाईव्ह आहे, जर कोणी नेले असेल तर प्लीज आणून द्या. 4 धाव मिळत आहेत. फलंदाज अमित मेंगाळ आणि अक्षय भोसले अनिकेत 11 टीमची जोडी मैदानामध्ये. पण 11 टीमचा गोलंदाज सुरेख चेंडू भन्नाट चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट डिलिव्हरी, हॉट डिलिव्हरी, क्लास डिलिव्हरी पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय कडून. अक्षय साठे तर स्ट्राईकला फलंदाज खेळतो अमित मेंगाळ आणि अक्षय भोसले न स्ट्राईकला. अमित मेंगाळ यांनी पहिला चौकार ठोकला, त्याच्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज आणि गोलंदाज अक्षय साठे यांनी चांगलं कमबॅक केलं मित्र म्हणेन. पुढचा चेंडू 10-12 फलंदाज नाम खेळतोय अक्षय. साठी ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय कव्हर आणि चेंडू खेळून काढल्याच्या नंतर 1 धाव मिळते. 1 धाव मात्र धाव संख्या होते ती 5. पहिल्या षटक प्रगती पदार्थ चालू आहे. अनिकेत 11 आणि बंटी 11 याच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. नाणेफेकी जिंकली होती बंटी 11 संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा पाचारण केलंय अनिकेत 11 संघाला. पुन्हा गोलंदाजी मार्कवर अक्षय साठे. 10-12 फलंदाज नाम घेऊन स्ट्राईकला फलंदाज जातो विजय भोसले. अक्षय भोसले मात्र स्ट्राईकला, तर विजय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू हो सुर्राक चेंडू, सुर्राक फिल्डिंग. गुड क्रिकेट, टोटल गुड क्रिकेट पाहायला मिळतो ह्या मैदानावर. सचिन सिरके गुड फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा कव्हरच्या रिजन मध्ये त्याला ठेवलाय. आम्ही नेहमी म्हणतोय कव्हरवर भरोसा, लवरवर नाही. कारण लवर कधी स्कूटीवर तर कधी बुलेटवर. कव्हर इज द बेस्ट. मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय 1 बाउंड 2 बाउंड सर पार. या दुपारच्या सत्रामध्ये मारलेला गरमागरम चौकार. डेजा डीजे बाबा कडक व्हायला पाहिजे, कारण इथं फक्त डीपीएल ची धावा आणि कडक व्हायला पाहिजे. दुपारचं सत्र आहे. 9 धाव संख्या विदाउट लॉस. विकेट नाहीये. धाव संख्या झाले ती 9 धाव संख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर. एका बाजूला अमित मेंगाळ, दुसऱ्या बाजूला अक्षय भोसले. गोलंदाज सुद्धा अक्षय. हन साइडला चेंडू खेळून काढला. अलंद कार्पेट बिडांत क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोपर्यंत फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये दाखल. पहिल्या षटक मार्गाचा लागला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झालाय डबल विगर 10 कदम. धाव संख्या होते 10 बास नाही, अजून धावा पाहिजेत. कारण एक षटक समाप्त झालं, विकेट प्राप्त केली नाही, धावा खर्च केल्या. गोलंदाज अक्षय साठे यांनी 10 धावा खर्च केल्या. दुसरे षटक कोणाकडे असणार आहे? बंटी 11 आणि अनिकेत 11 याच्यामध्ये तिसरा सामना रंगला जातोय. आजच्या पहिल्या दिवसामधला लीगचा सामना, तिसरा सामना या मैदानामध्ये खेळला जातोय. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं मी पुन्हा सहर्ष स्वागत करतो. डीपीएल आणि डीपीएल. कारण डीपीएलचं स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंनी, ह्या डोंगरपट्टीमध्ये रहिवास करणाऱ्या सर्व खेळाडूंनी, की एखादा मोठा प्लॅटफॉर्म मिळावा आम्हाला खेळायला, आणि ते स्वप्न माझं सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळतंय या मैदानावर. ह्या डीपीएलचं तरी भूमी आहे खऱ्या अर्थानं भोप्याच्या वाडीची टीम. भोप्याच्या वाडीची जी टीम आहे ना, त्यांनी खऱ्या अर्थानं आयोजन चांगलं केलंय मित्र म्हणेन. कारण त्यांची मेहनत आहे, जवळ आहे, त्याच्यानुसार त्यांनी केलेली मेहनत फार महत्वाची मेहनत असणार आहे. नवीन गोलंदाज सचिन माडे, मॅन फ्रॉम देऊळवाडी सचिन माडे. ओहो चेंडूला खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. डीप फायनिंगला चेंडू जातोय. मेस फिल्डिंग फंबल पाहायला मिळाले. चेंडू जातोय डीप फायनिंग बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो चौकार. ठीक आहे.
थँक्यू डीजे. आमचे भास्कर दादा याने अथांग परिश्रम केलं. त्याच्या संपूर्ण टीमनं एक चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या जोरावर खऱ्या अर्थानं डीपीएलचं स्वप्न आज सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळालं. 14 धावसंख्या. आहा हा चिंडू पॉइंटच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल केलाय. शॉर्ट पॉइंटला मात्र क्षेत्रक्षक हजर आहे. सर्कल यार्ड मध्ये क्षेत्रक्षक हजर आहे. 30 गजच्या आतमध्ये क्षेत्रक्षक हजर आहे. एक धाव मात्र मिळणार. एक धावणे बाहेर पडले जाते. धावसंख्या होते 15. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. दुसरे षटक हाताळतोय सचिन माडे. सचिन माडे मात्र गोलंदाजी मार्ग करून सज्ज होता. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय अमित मेंगाळ आणि अक्षय भोसले. ही जोडी मात्र पॉपिन क्रीज मध्ये मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. अनिकेत 11 संघाची. अनिकेत 11 आणि बंटी 11 याच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. पुढचा चेंडू सचिन फळोतर मध्ये चेंडू अडवतोय. धाव मात्र मिळणार नाहीये. धाव संख्या झालाय विदाउट लॉस 15. विकेट नाहीये. धाव संख्या झाली ती 15. दुसरे षटक घेऊन आलाय सचिन माडे, मॅन फ्रॉम देऊळवाडी. आमचे स्कोरर प्रफुलजी महाबळे करत सुरक्षा खऱ्या अर्थानं जी स्कोरिंगची भूमिका पार पडतात. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते. मिडॉन आणि मिडॉनच्या मध्ये फिल्डिंग करेपर्यंत एकदा मात्र मिळते. एकदा मिळते अजय अमित मेंगाळ याला. एकदा मिळते मात्र अनिकेत 11 संघाला. आणि धाव संख्या होती ती 16. धाव संख्या होती 16. दुसरे षटक प्रगतीपथावर. दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज अनिकेत 11 बंटी 11 टीमचा सचिन माडे. हा वाईड बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर असल्या कारणामुळे पनिशमेंट केलं जातोय. सचिन माडे याला अवांतर धावणे बाहेर पडली जाते. धाव संख्या होती ती 17. 17 धाव संख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगतीपथावर चला विदाउट लॉस. विकेट नाहीये. अमित मेंगाळ आणि अक्षय भोसले ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला अक्षय. आडव्या बिट्ट्यांनी खेळून काढला. चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकदा मात्र पूर्ण केली. सुरज फिल्डिंग पाहायला मिळते फिल्डर कडून. तोपर्यंत 2 धावा. दिलीप दोरे. सुरज फिल्डिंग पाहायला मिळते दिलीप दोरे कडून. 2 धावा मात्र वाचू शकणार नाही. 2 धावणे भर पडली जाते. धाव संख्या होती ते 19. 19 धाव संख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सचिन माडे. पुढचा चेंडू हवेमध्ये. चेंडू बॅकवर्डच्या साईडला चेंडू जातोय. तडम्यानला हा मात्र झेल सुटलाय. काय सुटलंय. डोक्यावर हात मारतोय आणि म्हणतोय देवा हे काय झालं. गलती तू करे यार भगवान तू क्यों याद करे. झेल सुटला. धाव संख्या झाले टोटल 20. धाव संख्या झाले 20. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. नेट रनरचा विचार केला. पाणी घेऊन जायचंय. मैदानाकडे पाणी द्यायचंय. पाणी द्यायचं मित्रांनो कारण रखरखत ऊन आहे. सगळ्यात जी गोष्टी लागणार आहे ना ती पाण्याची. ती पाणी पुरवायचंय. जबरदस्त नियोजन आयोजन. याच्यानंतर होणारा सामना कृष्णा विहान फायटर आणि अथर्व 11. दोन्ही टीमने तयार राहायचंय. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. याच्यानंतर होणारा सामना कृष्णा विहान फायटर आणि अथर्व 11. याच्यामध्ये सामना रंगला जाणार आहे. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या स्कोर कार्डवर 20. 0 विकेट. विकेट नाही आणि धावा झाल्या 20. जबरदस्त नियोजन आयोजन. दुपारचं रखरखत ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये गरमागरम क्रिकेट या मैदानामध्ये खेळला जातोय. DPL डोंगरपट्टी प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन केलंय. निलेशजी नाईक सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. सचिन शिर्के गोलंदाजी मार्गावर येतोय. वैयक्तिक पहिले आणि संघातर्फे 3रे षटक हाताळतोय सचिन शिर्के. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय
स्ट्राईकला अक्षय भोसले, नॉन स्ट्राईकला अमित मेंगाळ. वेळ घेऊ नका मित्रांनो. विनंती आहे बंटी 11 टीमच्या कर्णधार आणि संपूर्ण खेळाडूला की आपण जास्त वेळ घालवायचा नाही. सचिन 10-12 पळांतर नाव घेऊन येतोय. सचिन शिर्के आहा चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय जबरदस्त प्रेक्षणीय गरमागरम षटकार डिझाय. थँक्यू डीजे. 26 धाव संख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 26 विदाउट लॉस विकेट नाही. तिसरा षटक प्रगतीपथावर चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू लाभ केला. मिड विकेटच्या बाहेर मारला. चेंडूला फेकून दिलाय. षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होते 26. काय फलंदाजी करतोय फलंदाज. आहा हवेमध्ये चेंडू आहे. उंची जास्त, लांबी किती मोजावी लागते. सरळ चेंडू जातोय आउट ऑफ द रॉफ. बाउंड्रीच्या बाहेर हाय ते षटकार डिझाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. षटकार अक्षय भोसले ऑन द हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक करणार का? हॅट्रिक जर झाली तर 100 रुपये. अभिषेक महाबळे यांच्याकडून आहा हवेमध्ये चेंडू मात्र चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. एक धाव मात्र मिळणार. एक धावने धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या होते. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना 33 धाव संख्या पाहायला मिळते. तिसरे षटक लॉस ऑफ 0 विकेट. विकेट नाहीये आणि धाव संख्या सुरेख पाहायला मिळते या मैदानावर. अक्षय आणि अमित काय जोडी मैदानावर पाहायला मिळते अनिकेत 11 टीम कडून. पुढचा चेंडू सचिन शिर्के याचा राईटा मोडतो. विकेट मारा. ओहो चेंडू खेळून काढलाय अमित वेंगाळ. चेंडूला बाहेर फेकतोय. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो षटकार डीजे. थँक्यू डीजे. 39 धाव संख्या झाले. परंतु सचिन शिर्केची काय जी धुलाई चालू आहे ना मैदानावर. फार धुलाई चालू आहे. लॉन चेंडू होता बरोबर. चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय. ऑफ साइड लंगा आपला मात्र झेल टिपला जातोय. पाहायला विकेट येतो. तंबूच्या असराला धावा झाला 39 एक बाद डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. स्पीडअप करायचंय. निलेजी नाईक सर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय सर. जागृती स्पोर्टची जी बॅट हरवली होती ती मिळाली. ओके मिळाले. धन्यवाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अमित मेंगाळ बाद झालाय. नवीन फलंदाज झालाय. नवीन फलंदाज नाव ओहो विजय अक्षय भोसले. मात्र चेंडूला खेळून काढतो. गल्ली सिलेक्ट दिल्ली कॅप सिलेक्शन केलंय. परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला अडवला जातोय. किती धावा म्हणतो? 3 का? 3 धावा. ओके 3 धावा. 3 धावेने भर पडले जाते. धाव संख्या होते 42. धाव संख्या होते 42. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक बाद अनिकेत 11 संघाची बंटी 11 विरुद्ध खेळत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय आणि धावा झाल्यात स्कोर कार्ड वर 42. सचिन शिर्केची मात्र कुठेतरी पिटाई केली या मैदानावर. स्पीड करायचंय. स्पीडअप घ्यायचंय. अनिकेत 11 टीमचा 12 खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. पाणी द्यायचंय. पंतांच्याकडे पाणी द्या. फलंदाजाचं नाव
परशुराम 12 प्लेअर कंपल्सरी पाठवा ना तुम्ही मित्रांनो, कारण कसं आहे मॅन ऑफ द मॅच आहे, मॅन ऑफ द सिरीज आहे. एखादी धाव किंवा एखादा विकेट जर राहिला ना तर मग भलत्यालाच मॅन ऑफ द सिरीज जाईल. हॅलो, अनिकेत 11 संघाचा 12वा प्लेअर लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याचा संपर्क साधावा. अनिकेत 11 टीमचा 12वा खेळाडू, 12वा खेळाडू लवकरात लवकर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या आणि त्या पॅनलिस्ट केलं जाईल. कमिटीचा नियम आहे, जो निर्णय आहे तो अंतिम आणि शेवट मानला जातोय. तुम्हाला विनंती आहे की 12वा खेळाडू मित्रांनो, खऱ्या अर्थानं आताच्या पिरियड मध्ये, आताच्या या महागाईच्या जमान्यामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे म्हणजे पेट्रोल डिझेल महाग झालाय, मग काय करावं लागेल? सायकलचाच वापर करावा लागेल. फिटनेस साठी एकदम बेस्ट. कारण आता कसं आपल्या डोंगरपट्टीमध्ये ना सर जिमची काही सोय नसली तरी चालेल, परंतु शहरामध्ये जिम करावी लागते, कारण त्या ठिकाणी काही गोष्टी आपण भरपूर मेहनत करतो. इथली मंडळी सर्व मेहनत करते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काही वेगळं काम करण्याचा प्रयत्न केलाय, ही मालेकवीर जे काही गोष्टी आहेत ना, म्हणजे आपल्या फिटनेससाठी सायकल ज्यांनी बहाल केले असे सन्माननीय प्रदीपजी कांबळे साहेब, मॅन फ्रॉम महागाव, माजी उपसरपंच, यांच्याकडून आम्हाला सायकल मिळाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. परशुराम गोलंदाज, मार्कर गोलंदाज, गोलंदाजचं नाव गणू, गोलंदाजी मार्कर गणू. तर स्ट्राईकला फलंदाज खेळतोय अक्षय भोसले. अक्षय भोसलेची बॅट तळपायला लागले. एक जबरदस्त मिड विकेट आणि डिप्सच्या लेगच्या बाजूने चेंडू जातोय वन बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार. डीजे दुपारच्या सत्रामध्ये डीजेवाल्यांचे गायब झाले, जसं शक्तिमान गायब व्हायचं तसं डीजेवाले गायब झाले. येतील, काय घाबरू नका मुलांनो, येतील. छोटी छोटी मुलं ज्यावेळेस आपण ती मालिका लागायची ना शक्तिमान, आले आले आले. सायकल आले, फिटनेस साठी एकदम बेस्ट. मालिकावीर सायकल. 4 धावणे धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 46. 46 धावसंख्या. पुढचा चेंडू गणू याचा. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, उडालाय. नो मॅन लँड मध्ये व्याख्यान एरियामध्ये चेंडू पडतोय. एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धावसंख्या पदार्थ वार केलाय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. अक्षय भोसले एक जबरदस्त फलंदाज ठरला या मैदानावर. अनिकेत 11 टीमचा धाव संख्या झालाय 49. 48 धाव संख्या झाली 48. 48 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. स्पीडअप करायचंय. पुढचा चेंडू, ओहो सुरेख लाभ केलाय. चेंडू काव कर्णचारी मध्ये मारलाय. क्षत्रिशक हजर आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावाला वार केलाय. दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते. या 2 धावाने धाव संख्या 50 पूर्ण केली जाते या स्कोर कार्डवर. अक्षय साडे क्षत्रशक उर्फ हार्दिक पांड्या. काय सुरेख क्षत्रशम पाहायला मिळतंय अक्षय साडेकडून उर्फ हार्दिक पांड्या. तर गोलंदाजी मार्कर गणू. पुढचा चेंडू स्टेप होऊन करण्याचा प्रयत्न केला, परत हॅलो रनआउटची विकेट. 50 धाव संख्या झाले. 2 बाद धाव संख्या झाल्या. आणि किती 11 संघाची बंटी 11 विरुद्ध खेळत असताना आजच्या पहिल्या सामन्यामध्ये लीगचा 3रा सामना मैदानामध्ये खेळला जातोय. धावा झाल्यात 50. 50 धाव संख्या झाल्यात. ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलंय, शांतारामजी घाटवळ कुंडव यांच्याकडून 501 रुपये आमच्या मंडळासाठी आलेत. प्रसाद चोरगे महागाव यांच्याकडून 500 रुपये. वामन माडे मॅन फ्रॉम देऊळवाडी यांच्याकडून 200 रुपये. स्वराज चेंडू सरळ किपरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. बॅकअप चांगला आहे. एकदा मात्र मिळणार. 51 धाव संख्या झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वसंत चव्हाण चव्हाणवाडी 151 रुपये.
अनंत आरळे चव्हाणवाडी यांच्याकडून 150 म्हणजे 150 रुपये. किसन पांडुरंग पाटेकर चव्हाणवाडी याच्याकडून 501 रुपया. गोविंद महाबळे वप्याचीवाडी याच्याकडून 50 रुपये. रामचंद्र तातू गोविरले चव्हाणवाडी याच्याकडून 511 रुपये. महादू गायकवाड साहेब वप्याचीवाडी याच्याकडून 50 रुपये. असे अनेक देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केले. वैभव नारायणजी पवार साहेब यांच्याकडून मित्रांनो 5,000 रुपयाचं भरघोस कॅश आम्हाला मिळालंय. त्यांचं मात्र स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. चंद्रकांत दामू पारडे तंटमुक्ती अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये मिळालेत. सदाशिव सीताबराव पुणे 151 रुपये मिळालेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. हिरामन धोंडू गोगरकर 500 रुपये मिळालेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तिसरा क्रमांक आणि चौथा क्रमांक या ज्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या आहेत ना, ओंकार मेडिटेशन आणि मेन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी मयूर स्मृती गोंदाव, उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी श्रीधर सावंत आणि भास्कर दादा पार्टे साहेब यांच्याकडून संपूर्ण टी शर्ट मिळाले आहेत. साहेब तुमचं गोड कौतुक. खरोखरच संपूर्ण जर्सी तुमच्याकडून आम्हाला मिळाल्या आहेत. किसन दादा गवारणे यांच्याकडून 50 किलो तांदूळ अन्नदाता सुखी भव आपण ज्याला नेहमी म्हणतोय ते पुण्याचं काम केलं असेल तर किसन दादा गवारणे साहेब यांनी. संकेतदादा महाबळे आणि महेश धानिवले यांच्याकडून थंडी पाण्याचे जार मिळालेत. आणि सन्मान चिन्ह जे सर्व मिळाले आहेत ना ते शशिकांती शेट्टे यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज श्रीधर सावंत आणि उत्कृष्ट फलंदाज हे श्रीधर सावंत यांच्याकडून मिळालेले आहेत. ललित ठोंबरे विशेष सहकार्य आर्थिक मदत यांच्याकडून मिळाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. केतन साठे, महेश देशमुख, अशोक पवार, विलास राठोड आणि विनोद राठोड यांच्याकडून 60 किलो चिकन आम्हाला मिळालं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. अजयजी थळे ग्राउंड साठी त्यांनी पूर्ण पाणी म्हणजे जे मारलंय खरोखर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. आणि मालिकावीर आत्ताच जीवायसिकल आमच्या समोर आले प्रदीपजी कांबळे माजी उपसरपंच यांच्याकडून आम्हाला मिळाले मॅन फ्रॉम महागाव. विशेष सहकार्यामध्ये आम्हाला जे सहकारी ज्यांचं लाभलंय विजय रुपेश सुतार. स्पर्धेसाठी लागणारे जे बॉल आहेत ना ते त्यांच्याकडून मिळाले आहेत. रुपेशजी सुतार साहेब यांच्याकडून मिळाले आहेत. त्यांचं सुद्धा गोड कौतुक. हा प्रेड झालाय. पहिली इनिंग समाप्त झाली. धाव संख्या टोटल गाडवर पाहायला मिळाले 51. विजयासाठी 52 धाव गोळा करायच्या आहेत. बंटी 11 संघाला स्पीडअप करायचे. याच्यानंतर होणारा सामना कृष्णा व्यान फायटर आणि अथर्व 11 दोन्ही टीमचे कर्णधार तासाठी या. कृष्णा व्यान फायटर आणि अथर्व 11 दोन्ही टीमचे कर्णधार तासाठी या. बंटी 11 जीत के लिए 52 रनों की जरूरत है. बंटी 11 आणि अनिकेत 11 ने धावा बनवल्या मित्रांनो 51. विजय साठी धावा गोळा करायचे 52. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक मानाचा मुद्रा. दुपारचं सत्र रखरखत ऊन आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये या डोंगरपट्टी प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना संपूर्ण आम्ही डोंगरपट्टी रहिवासी आहोत आणि ह्याच मैदानावर खेळत असताना या रखरखत्या उन्हामध्ये मिड विकेटच्या अडचणीमध्ये चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय पायलाच येतोय हा चौकार. बंटी 11 टीमचा फलंदाज ठोकतोय. दिलीप दोरे 4 धावा. 4 धावणे आकांड सुरुवात करतो दिलीप दोरे. तर गोलंदाजी मार्कवर सनील टॉस करून घ्यायचे.
भास्कर दादा पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे टॉस करून घ्यायचे साहेब यांचं. कृष्णा व्यान फाइटर आणि अथर्व 11 वाइड बॉल 5 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल दूसरा पहला ओवर चल रहा है प्रगति पथ पर. 52 रन की जरूरत है उसका पीछा करते समय. रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. दिलीप दोरे एक बहुत बिग हिटर है. ऑफ ब्लॉक क्या जड़ में गेंद डाली. बिल्कुल बहुत ही अच्छा खूबसूरत गेंद. दिलीप दोरे उस गेंद की तरफ देखते रह गए. कहा यार कहां चली गई. दो टांग के बीच में दरार थी. गेंद हो गई थी फरार कीपर के हाथों में. इस गेंद को भी ना पढ़ पाए बल्लेबाज दिलीप दोरे. दिलीप दोरे और उसका साथीदार अक्षय साडे. अक्षय साडे नॉन स्ट्राइक के ऊपर. दिलीप दोरे स्ट्राइक के ऊपर. गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज सनील तवले. गली का सिलेक्शन किया. 1 रन तुक्के के लिए ब्लड वार किया और 1 रन पलक झपकते ही पूरा किया. 1 रन के साथ टोटल आ चुके स्कोर कार्ड के और 52 रन का पीछा करते समय पहला ओवर चल रहा है प्रगति पथ पर. टोटल आ चुके स्कोर कार्ड के बाद 6 रन. 6 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए फिर से तैयार है सनील. स्ट्राइक के ऊपर हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या आज देखिए क्या आईपीएल के दरमियान क्या कमाल क्या खेल खेल रहे हैं. ये तो अक्षय साठे लेकिन हार्दिक पांड्या किससे फेमस है. क्या वही हार्दिक पांड्या की करेंगे इस मैदान के ऊपर. करना जरूरी है. आहा बढ़िया. गेंद भी अच्छी है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी है सनील के द्वारा. सनी बहुत ही अच्छा गेंदबाजी इस मैदान के ऊपर. एक सनी देवल तो दूसरी आप लोगों को मालूम है बताने की जरूरत नहीं. यह सनील है. सनील तवले मैन ब्राउन गेंद. बढ़िया गेंदबाजी. माइंड ब्लोइंग गेंदबाजी. जब ऑफ स्टंप के ऊपर गेंद गिरी थी इन हो गई थी गेंद. इन कटर हो गई थी गेंद. बहुत 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 ही बढ़िया गेंदबाजी सनील तवले के द्वारा. बहुत ही अच्छा गेंदबाजी इस मैदान के ऊपर. 1 रन का इजाफा मिला. 7 रन आज के स्कोर कार्ड के ऊपर. इसके लिए 52 रन का पीछा करते समय धीरे धीरे गाड़ी पटरी के ऊपर चल रही है. एक तरफ है दिलीप दोरे तो दूसरी तरफ है दोस्तों अक्षय साडे. ऑन कारपेट ऑन साइड के रीजन में गेंद को ट्रैवल किया. 1 रन मिलेगा. शॉर्ट मिड ऑन के एरिया में गेंद को ट्रैवल किया. रन आ चुके 8. पहला ओवर खत्म. पावर प्ले का इस्तेमाल किया था गेंदबाज सनील ने. कामयाब हो गए. माना कि पहले गेंद के ऊपर चौवा मिला था. चौवा खा चुके थे लेकिन उसके बाद जो कमबैक किया ना तारीफ पे काबिल. गेंदबाज की भी तारीफ होनी चाहिए. उनकी भी प्रशंसा होनी चाहिए. पहले गेंद के ऊपर अगर चौवा खाने के बावजूद अगर कोई कमबैक करता है तो तारीफ पे काबिल गेंदबाज कहां जाता है. सनील तवले बहुत ही अच्छा गेंदबाजी. ज्यादा टाइम पास नहीं होनी चाहिए. मीटिंग नहीं ज्यादा फाइटिंग होनी चाहिए. माना कि दोपहर का वक्त चल रहा है. कड़क धूप है लेकिन क्रिकेट नहीं रुकना चाहिए. आठ रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. तो आक्रामकता दिखानी होगी. बहुत वक्त लगा है मुझे अपना किरदार बनाने में. बहुत वक्त लगा है मुझे अपना किरदार बनाने में. जमाने को जमाना लगेगा मुझे हराने में. क्या अक्षय साठे यही जज्बा यही जुनून लेकर मैदान पर उतरेंगे. क्या गेंदबाजी जिस तरह से बहुत ही बढ़िया रन गेंदबाजी हो रही है. 52 का पीछा करती हुई टीम 7 रनों पर पहुंची है. 7 रन बने हैं. 8 रन बने हैं तो यहां से अब 44 की अब जरूरत होगी. अक्षय भोसले गेंदबाजी मार्ग पर. लोअर फुल टॉस हवाई फायर. कैच की संभावना. वाइडिश लॉन्ग ऑन पर एक आसान सा कैच और दिलीप दोरे बैक टू द पैवेलियन.
मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। 52 रनों का पीछा, रन बने हैं यहां से 8 और अब 44 रनों की जरूरत होगी निर्धारित 17 गेंदों पर। अक्षय साठे 1 रन पर खेलते हुए, दिलीप दोहरे अच्छी शुरुआत की थी 4 रनों के साथ, कुल मिलाकर उन्होंने 5 गेंदों का सामना किया और 6 रन उन्होंने बनाए। दिलीप दोहरे मैदान से बाहर, अब उनकी जगह लेने के लिए इनायत नंबर 3 आते हुए महेश, बोलो ना, महेश जांबा दगड़ के एक बहुत बड़े सप्लायर्स और अपनी टीम के ओनर। गेंदबाजी मार पर अक्षय भोसले दाहिने हाथ से राउंड विकेट। स्लोअर वन गेंद ऑन साइड पर, थोड़ा सा एग्रीकल्चर शॉट खेलते हुए गेंद शॉट मिड विकेट पर जाती हुई 1 रन। अक्षय साठे नीचे 2 रनों पर पहुंचकर कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर अब बल्लेबाजी करती हुई टीम बंटी 11 पहुंचे हैं 9 रनों पर। अब उनको गियर में बदलाव करना होगा, वीरेंद्र सहवाग की तरह अपने आप को ढालना होगा उनको। इनसाइड एज लगी थी विकेट कीपर के द्वारा, ये कैच को ड्रॉप किया गया, कोई रन नहीं। और यहां से अगर हम देखें तो धीरे धीरे मैच की ओर पकड़ बनाती हुई टीम अनिकेत 11, लेकिन आक्रामकता ही तो सर्वोत्तम बचाव रहता है। आपको उड़ना होगा, दौड़ना होगा, रनों को बनाना होगा छत्रपति शिवाजी महाराज इनकी तरह। फिर से स्लो रन बैकफुट हो जाकर अच्छा स्क्वायर कट किया है, गेंद जाती है बैकवर्ड पॉइंट पर। 1 रन आता हुआ, 1 रन के साथ महेश ने अपना खाता खोला और टीम का टोटल 10 रन। लेकिन 10 पर बस नहीं होना होगा, 10 से बस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा, सलमान खान की तरह आक्रामक तेवर दिखाने होंगे अक्षय साठे और महेश को। अक्षय साठे एक जेन्युइन ऑलराउंडर है, अब सलामी बल्लेबाज की भूमिका में वे नजर आते हुए। फुल टॉस और घुटना टेक, तमाशा देख, गेंद सीमा पार, 4 रन। थैंक यू डीजे। थैंक यू डीजे। पहले ही बताए दोपहर के समय में हिंदी गाने बजाओ ज्यादा। 22 रन आए थे तीसरी ओवर में सचिन शिर्के की तरह, वैसे आक्रामकता दिखानी होगी अक्षय को। सामने की तरफ ये उड़ा दिया है, ये बल्लेबाज ने ठोक डाला और अक्षय बताते हुए झुकेगा नहीं, झुकेगा नहीं साला। वीस धावल्यात, लास्ट बॉल आहे ना, ओव्हर ओव्हर 20 धावा, 20 रन बने हैं कुल मिलाकर। 12 रनों पर खेलते हुए अक्षय साठे, दिलीप दोहरे 5 पर आउट हुए, महेश 1 रन पर खेल रहे हैं और इस ओवर में 1 विकेट आने के बावजूद भी रन आए हैं 12। पहले ओवर में अक्षय साठे जो कि गेंदबाजी कर रहे थे, जो अब बल्लेबाजी कर रहे हैं, उन्होंने 10 रन दिए थे। दूसरे ओवर में सचिन ने 10 रन दिए, लेकिन सचिन शिर्के जो कि तीसरे नंबर के गेंदबाज आए थे, वे काफी महंगे साबित हुए, 22 रन उन्होंने खर्च किए और अब 52 का टारगेट, रन बने हैं 20 और यहां से अब 32 की जरूरत होगी। 12 गेंदों पर अब 32 की जरूरत, हर ओवर में 16 रन प्रति ओवर पानी की है जरूरत। डीजे 3 मुकाबले यहां पर 4 मुकाबले हालांकि कंप्लीट हुए हैं, ये 5वां मुकाबला अब जारी है और यहां से और 5 मुकाबले हमें चला मित्रांनो, आता मला वाटलं 5वा सामना चालू आहे काय?
तिसराच तिसराच चालू आहे नक्की. अरे मित्रांनो आणखी भरपूर सामने आहे, थोडंसं स्पीडअप करा भगवान दादा. मॅच व्हायला आज मुश्किल आहेत, होतील काळोख पडेस तोपर्यंत. पण काय ते म्हणजे जास्त मॅचेस आहेत ना 10, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा उद्या स्टार्ट थोडा लवकर घ्यायला लागेल. तो आइए गेंदबाजी मार्ग पर, गेंदबाज का नाम, बॉलरचं नाव कुठे आहे, बॉलरचं नाव परशुराम तावडे. परशुराम गेंदबाजी मार्ग पर तैयार. फील्डिंग काफी लेजी फील्डिंग लगाई जा रही है. अब 12 गेंदे और 32 की जरूरत. हर ओवर में मुझे तो लग रहा है 2 छक्के आने की संभावना है, क्योंकि हवा अब तेज है, छक्के आ सकते हैं. पहला वाइड और एक्स्ट्रास के साथ हुई है शुरुआत. नो बॉल, ये पिच का नो बॉल है. 21. थोड़ा सा स्पीड अप कीजिए, क्योंकि ये तीसरा ही मुकाबला अब जारी है. प्रणीत, मुझे लगा 8 मुकाबले और 4 मुकाबले हुए हैं, तो अब 5 बजे मैं निकलूंगा ऐसा लग रहा है मुझे. परशुराम नहीं, ये फ्रीट नहीं. फिर से इनसाइड एज और रन आउट. आउट है ना, 1 रन. ओके. बाईस रन बने हैं यहां से, और 11 गेंदों पर अब 30 रनों की जरूरत होगी. अक्षय साठे के पास मौका है, क्योंकि हवा काफी तेज है, यहां से रन आ सकते हैं. क्या आक्रामक तेवर अपनाएंगे अक्षय साठे. स्ट्राइक रेंज पर अक्षय और गेंदबाजी मार्ग पर परशुराम. ये नो बॉल, थ्रो का नो बॉल बिल्कुल. कितने रन ये पेनल्टी के, पेनल्टी है या नहीं है, ये ध्यान में पहले अंपायर भगवान. 2 रनों की, यानी कि ये 2 प्लस ये नो बॉल, और ये कुल मिलाकर 3 रन आए हैं. अकरा चेंडू, आता 27 धावांची गरज. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. चला स्पीडअप करा, वेळ नाही आपल्याकडे. कोण आला नवीन बॉलर, बॉलरचं नाव अविनाश. मी सांगतो बघ, नाव टाक, अविनाश झालं. राइट आर्म राउंड विकेट अविनाश की ये गेंद. 6 रन, छक्का. डीजे इथे 6 वाढ विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. बॉल जे आमचे सर्व व्हॉलेंटियर्स आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांनी द्यायचा आहे. इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31
रन। अब 10 गेंदे और 21 रनों की जरूरत। फिर से गिर पड़े हैं, दूसरा होगा क्या नहीं, ये 4 मिलेंगे रन, 4 तो होगा बेड़ा पार। डीजे थँक्यू। 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता कंपल्सरी, चेसिंग धावसंख्या 35। थोडा स्पीडअप करा मित्रांनो। पुढील सामन्यात लगेच तयार राहायचं आहे। कृष्ण विहान फायटर्स आणि अथर्व 11 आपण उतरायचं लगेच मैदानात फिल्डिंग साठी। चेंडू कंपल्सरी 17। वाईड येतोय हा, आता 9 चेंडू आणि कंपल्सरी 16। मी मगाशी म्हटलं होतं की या एंडने धावा येत आहेत, कारण वारा लगेच आपल्याला कळतो। WD करायचा, फक्त WD आणि गोल करा। 3 चेंडू झालेले आहेत या ओव्हर मधील। स्लोअर वर एक टप्पा चेंडू मैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट मध्ये। एक धाव। आता महेश स्ट्राइक रोटेट करतोय का, कारण चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील आणखी 2। कसला काय झालं? लिहिलेला केवळ असं ते भूक लागली त्याला। चेंडू शिल्लक आहेत आता 8। महेशचा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक धाव येते, दुसरी होईल का? आणि 2 धावा सुद्धा मस्त छान पद्धतीने पूर्ण केल्यात। इथे मात्र एक वेळ असं वाटत होतं की बॅटिंग करणारा संघ पराजित होईल की काय, परंतु या ओव्हर मध्ये धावांची अक्षरशः जत्रा आली आणि आता धावसंख्या 39 आणि आता 52 धावांची गरज असताना आणखी 13 धावांची गरज। 7 चेंडू। हा निर्णायक चेंडू असेल। मेडन येतोय का धावा येत आहेत? मेडन आला। आता इथे मात्र परत एकदा टेन्शन। 6 चेंडू आणि आता कंपल्सरी 13 धावांची गरज। डीजे आवाज कर, आवाज। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। धावा सांगतो, मला वाटलंच तुमचं थोडंसं कन्फ्युजन। 39 झाले धावा, 13 पाहिजे, 6 13, मग कसलं कन्फ्युजन होतं? कारण मी परफेक्ट, कारण कसं आहे, जर स्कोरर जरी चुकला तरी आपल्या डोक्यात ते गणित झालं पाहिजे। काय होय, तुमची मीटिंग कशाला चालू आहे? टीम मीटिंग बंद करा। हा, जीडीपीची तिकीट कोणाला द्यायचं आहे? चला, 6 चेंडू 13 धावा। पहिला सामना आपण बघतोय, कृष्ण विहान फायटर जिंकलाय। दुसरा सामना अथर्व 11। प्रत्येक ओव्हरला पाणी मिळणार नाही, 2 ओव्हर मध्येच पाणी मिळणार आहे। मग 2 बॉटल पंचांकडे देऊन ठेवायचे असतात। चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या। तिसरा सामना चालू आहे प्रणित। हो, फक्त तिसरा सामना चालू आहे, 2 वाजले। गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजाचं नाव हरेश, रुपेश, मिलिंद। आमचे यशस्वी आयोजक मिलिंद दादा शेळके यांची आठवण मला आली। 6-13
ह्यांनी धावा कठीण आहेत. वाईड आलाय 6-12. 6 चेंडू 12 धावांची गरज. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. 6 चेंडू 12 धावांची गरज. वारा ऑफ साईडला आहे. काजू आलेत का नुसते आंबेच दिसत आहेत? काजू संपले, काजूच्या बिया पण संपल्या म्हणजे. चांगला फटका, एक धाव नाही आहे. 5 चेंडू आणि 12. रिव्हर्स अटेम्प्ट होतोय का? कारण ऑन साईडला धावा येणं कठीण आहेत. मात्र 3 खेळाडू ऑन साईडला लावलेत, 4 लावलेत. एकच खेळाडू ऑफ साईडला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. नाही पण इकडे बॉल येणारच नाही, ट्रॅव्हल होणार नाही बॉल हा इकडे. का माहिती आहे, इकडे हवाच नाही ना. 2 धावा आल्या आहेत. पहिल्या बॉलमध्ये वाईट, दुसरा बॉल मेडन. नंतरच्या बॉलवर आल्या धावा 2, म्हणजे आता 13 धावांची गरज असताना धावा आल्या 3. 4 चेंडू आणि कंपल्सरी आता 10 धावांची गरज. सुंदर आपण बघतोय ही खेळपट्टी. उत्तम आयोजन, पंचांची उत्तम भूमिका आपल्याला बघायला मिळतात. ते यशस्वी आयोजक आणि जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. 4-10 प्रणित कडू आपल्याला बॉलर एंडच्या पंचाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. मी दादा काय म्हटलं, ऑन साइडला धावा येणार नाहीयेत. विकेट 3 बॉल 10. डीजे थँक्यू डीजे. तो लोडच ठेवायचा, जो गाणी लोकांना आवडते ना, तो एक मॅच कंटिन्यू ठेवायचा. मी म्हटलं होतं की 4 बॉल 10 धावा. ऑन साईड धावा येत नाही. 3-10 कंपल्सरी. ऑफ साईडला धावा येत आहेत कारण वारा आहे. बघूया काय. गोलंदाजीने मात्र चांगली गोलंदाजी केली. मिडल स्टंप टू मिडल स्टंप बॉल टाकतोय तो महेश, स्वतः संघ मालक. बघितलात मिडल स्टंपला टाकलाय बॉल. चौकार जाईल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवलंय. डीप स्क्वेअर लेगला 1 धाव आली आहे आणि रनआउट. इथे मात्र आता सामना अडचणीत. 2 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची गरज. डीजे नाही नाही, आपल्या डीजे वाल्याला पण भरपूर शिकायचं आहे. आणखी शिकायचं. हा एक रन खूप शिकायचं आहे. कारण बाकी डीजे सॅडी मॅडी बघितलात ना, तर तो अजिबात म्युझिक तुम्हाला प्ले नाही करणार, फक्त गाणी. आता चेंडू शिल्लक आहेत 2, कंपल्सरी 9. मी मगाशी म्हटलं तर रिव्हर्स स्वीप टाकणारा एखादा प्लेअर पाहिजे. इथे मात्र मॅच घालवलेली आहे. डीजे एक चेंडू कंपल्सरी 9 धावांची गरज. मॅच जिंकली होती अक्षरशः, मात्र बॉलरचं कौतुक. बरोबर त्यांनी मिडल स्टंप टू मिडल स्टंप बॉल ठेवलेत. ऑफ स्टंपला बॉलच दिला नाही. आता चौकार घेतला तरी काही फरक नाही. आणि सामना विजयशी संपादन करतोय गोलंदाजी करणारा संघ डीजे.